हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इथनं एक खूप चांगली वेकन्सी आलेली आहे. 18 ते 32 वयोमर्यादा असणार आहे. केंद्र सरकाराचा जॉब असणार आहे आणि ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकतात. मेल फिमेल दोघीसुद्धा अर्ज करू शकतात. तर चला जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट, आपण पाहू शकता. तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट. इथे पहिलीच ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही ॲडव्हर्टिजमेंट डाउनलोड होते. मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड, मँगलोरवरनं ही जाहिरात आलेली आहे. डेट ऑफ ओपनिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता. 12/1/2024 ते 10/2 म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरू शकतात. तर पाहू शकता तुम्ही. डिटेल वेकन्सीज आपण पाहूया. असिस्टंट इंजिनियर फायर ग्रेड E2 2 पोस्ट, बॅचलर डिग्री ऑफ इंजिनिअरिंग इन फायर सेफ्टी. त्याच्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह E2 एक पोस्ट आहे. असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. त्यानंतर मॅनेजर सेफ्टी एक पोस्ट, ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनिअरिंग विथ 60% इन एग्रीगेट पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी विथ 60% मिनिमम ॲज पर फॅक्टरी ॲक्ट 1948. Karnataka factory rules, candidate shall also fulfill the provision as stipulated in the Factory Act 1948. त्यानंतर डिटेल पोस्ट रिझर्वेशन पाहू शकता तुम्ही, रिझर्वेशन कसं आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो अपर एज लिमिट 27, मिनिमम मॅक्सिमम 30 इयर्स फॉर OBC NCL असेल त्याच्याकडे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसं दिलं आहे ज्या पोस्टसाठी, आणि इथे पण दिलं आहे ते आपल्याला मीट करणं गरजेचं आहे. इथे कामाचं स्वरूप दिलेलं आहे आणि इथे पेमेंट दिलेलं आहे. पेमेंट खूपच सुंदर आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करायला काहीच हरकत नाही. सर्व्हिस बॉन्ड असणार आहे. त्यानंतर बॉन्ड अमाऊंट तुम्हाला द्यावी लागणार आहे. सिलेक्शन प्रोसेस तर रिटन टेस्ट होणार आहे, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि मग तुमचं सिलेक्शन होणार आहे. मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन रिटन टेस्ट 60% तुम्हाला स्कोर करायचेच आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशनसाठी बोलवणार आहे आणि मग तुमचं शॉर्टलिस्टिंग होणार आहे 1:5 रेशोनुसार रिटन टेस्टमध्ये. रिटन टेस्टमध्ये काय विचारणार आहे तर 3 तासाचा हा पेपर असणार आहे. 150 MCQज असणार आहे. 30 मार्क जनरल अवेअरनेससाठी, 100 मार्क डिसिप्लिन डोमेन सब्जेक्ट कन्सिस्टिंग ऑफ त्या पोस्टसाठी. ॲप्टिट्यूड 20 मार्क्सचं असणार आहे, ज्याच्यात कॉम्प्रिहेन्शन, वर्बल, नॉन वर्बल, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड ॲबिलिटी, त्यानंतर रीडिंग पॅराग्राफ असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डाटा इंटरप्रिटेशन असेल आणि 1 मार्क ईच क्वेश्चन असेल. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. क्वेश्चन पेपर बायलिंग्वल असेल म्हणजे इंग्लिश हिंदी दोघांमध्ये असेल. सिलेक्शन प्रोसेस रिटन टेस्ट असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. 60% पासिंग क्रायटेरिया असेल. जनरल इन्फॉर्मेशन वाचू शकता तुम्ही. 10 तारीख शेवटची आहे, 10 फेब्रुवारी. 118 रुपये भरायचे आहे जनरल इन OBC, नॉन क्रिमिलेअर EWS कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला, आणि SC ST PWB एक्स सर्व्हिसमेन त्यांना फी माफ आहे. तर इथे तुम्हाला जायचं आहे, ही आपली ऑफिशियल लिंक आहे, याच्यावरनं तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि मग ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यावर तुम्हाला रिटन एक्झामचा कॉल येईल. हाऊ टू अप्लाय इथे एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. अप्लाय करायच्या आधी ॲडव्हर्टिजमेंट एकदम डिटेलमध्ये वाचून घ्या आणि शेवटी पेमेंटचं ऑप्शन येईल त्यावेळ सबमिट करा. ऑलरेडी पेड. कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे? एज प्रूफ, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, वर्क एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट्स,
कास्टचे डॉक्युमेंट, PWBD, एक्स सर्व्हिसमॅन, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स असे डिफरंट डॉक्युमेंट्स तुम्हाला जे जे ॲप्लिकेबल आहे ते तुम्ही लावायचे आहेत. त्यानंतर इथे दिलेलं आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रिम्बर्समेंट. तर रिटर्न टेस्टसाठी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स रिम्बर्समेंट होणार आहे. हिंदीचं नॉलेज डिझायरेबल आहे. हिंदी येणं आवश्यक आहे. आवश्यक म्हणजे डिझायरेबल आहे. तर इम्पॉर्टंट डेट तुम्ही पाहू शकता आणि अशी ही ॲडव्हर्टिजमेंट होती. तर आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रो करायला हेल्प करा. थँक यू सो मच.